उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिटे चर्चा। एनडीए मधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार, मोदींची ग्वाही, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी भविष्यातही एनडीए सोबतच राहणार, सुनेत्रा पवार मोदी शहांना भेटल्यानंतर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती। रोहित पवारांची उद्याची पत्रकार परिषद रद्द, निर्णयामागील कारण अद्याप अस्पष्ट। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना अचानक पत्रकार परिषद रद्द झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। अजितदादांचा मृतदेह असामान्य रीतीने फुगला होता असं डॉक्टरांनी सांगितलं। रोहित पवारांची माहिती, विमान अपघातावरून उपस्थित प्रश्न गृहमंत्री अमित शहांसमोर मांडणार। विमान अपघात प्रकरणी डीजीसीएचा तपास सुरू, तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, सत्य बाहेर येईल, फडणवीसांचं रोहित पवारांना सल्ला। अजित पवारांचा पायलटच नव्हे तर विमानही बदललं। फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीच्या वडिलांनाही दादांच्या विमान अपघातावर गंभीर शंका, पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावाही खोडला। डीजीसीएकडून बारामती विमानतळाची पाहणी, विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती आणि तांत्रिक सुविधेचा आढावा, लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान, 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर, तर उपमहापौरपदी शिंदेच्या शिवसेनेच्या संजय घाडींची निवड। धैर्यशील मोहिते पाटील हेच माझ्या हत्येच्या कटाचे मास्टर माइंड, भाजपच्या राम सातपुते यांचा गंभीर आरोप। सुरक्षिततेवरून मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनाही पत्र दिल्याची माहिती। एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल, गौण खनिज चोरी प्रकरणी जाब विचारताना गृहमंत्री पोलीस निरीक्षकांबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्याचा ठपका, तर चुकीचा शब्द निघाल्यानं माफी मागितली, खडसेंकडून स्पष्ट।